छोलेची रेसिपी तर आपण बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे, परंतु आजची रेसिपी खूप खास आहे. कारण आज आपण बनवणार आहोत मलाई छोले. अतिशय क्रीमी आणि अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे. झटपट तयार होते, तेही अगदी घरगुती साहित्यात. चला लागणारं साहित्य आणि कृती बघूयात. अगदी 10 ते 15 मिनिटात ही रेसिपी तुम्ही आरामात बनवू शकता. यासाठी रात्रभर भिजवलेले छोले घ्यायचे. इथे मी 4 लोकांसाठी ही भाजी बनवते. यासाठी 1 वाटी छोले रात्री भिजायला घातले होते. आता कुकरमध्ये शिजायला घालूयात छोले. त्यानंतर गरजेप्रमाणे पाणी घालायचं. अर्धा ते 1 चमचा मीठ घालायचं. काही खडे मसाले आवर्जून घाला. खडे मसाल्यांमुळे छोलेला खूप छान फ्लेवर भेटतो. त्याचबरोबर एक हिरवी मिरचीसुद्धा घातली. खडे मसाल्यांमध्ये मोठी वेलची, दालचिनी, लवंग आणि मिरी घातली. चला छोले शिजेपर्यंत छानसं वाटण बनवून घेऊयात. एक मोठ्या आकाराचा कांदा ओबडधोबड चिरून घ्यायचा. मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, आलं, लसूण, त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो आणि एक 10 ते 12 काजू आणि त्याचबरोबर 4 बेडगी मिरच्या कोमट पाण्यामध्ये भिजायला घातल्या होत्या. साधारण तासभर याला भिजायला घाला. यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान क्रीमी असं स्ट्रक्चर येतं आणि लाल मिरचीमुळे रंग अप्रतिम असा येतो. त्यामुळे काजू आणि बेडगी मिरची अगोदर भिजवायला विसरू नका. चला सगळ्या गोष्टी मिक्सरमध्ये व्यवस्थित अशा ब्लेंड करून घ्यायच्या. ही रेसिपी झटपट का आहे माहिती का? कारण एकच वाटण आहे आणि तेही एकाच वेळेस सगळ्या गोष्टी छान ब्लेंड करून घ्यायच्यात. वाटण तयार झाले. आता दुसरं सर्वात महत्त्वाचं एक मिश्रण तयार करून घेऊयात. यासाठी अर्धी वाटी दही घेतले. दही खूप जास्त आंबट घेऊ नका. यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा घरगुती काळं तिखट घातले. घरगुती काळं तिखट नसेल तर तुम्ही कोणताही कांदा लसूण मसाला या ठिकाणी वापरू शकता किंवा अगदी छोले मसाला असेल तर तोही घालू शकता. आता हे सगळे ड्राय मसाले दह्यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. अगोदर सांगितल्याप्रमाणे दही खूप जास्त आंबट घेऊ नका. कारण दही जर तुमचं आंबट असेल तर भाजीला थोडीशी आंबटसर टेस्ट येईल. कारण टोमॅटोसुद्धा आपण यामध्ये घातलं आहे. चला दह्यामध्ये सगळे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून झालेत. आता बघूयात आपले छोले. 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये आरामात अगदी मऊसूद असे शिजतात. तुमचं कुकर जसं आहे त्याप्रमाणे छोले शिजतील. परंतु छोले अगदी मऊसूद असे शिजवून घ्या. अजिबातही छोले कच्चे राहता कामा नये. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असे हे छोले झालेत. आता छोले मी हलकेसे दाबून घेते. हवा असेल तर यातले तुम्ही खडे मसाले जे आपण घातले ते काढून टाकू शकता. परंतु मी काढत नाही कारण याचा सगळा फ्लेवर मला रश्श्यामध्ये ग्रेव्हीमध्ये सुद्धा हवा आहे म्हणून. चला आता घेऊयात फोडणी करायला. कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल गरम केले. यामध्ये 1 चमचा जिरे आणि 2 तमालपत्र घालून खमंग अशी फोडणी करायची. यावरती हे केलेलं वाटण घालायचं. आता वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे. वाटण परतत असताना खूप जास्त शिंतोडे उडतील. त्यामुळे ताट ठेवा आणि ताट ठेवून एक 5 ते 6 मिनिटं वाटण छानपैकी परतवून घ्या. परंतु ताट ठेवल्यानंतर अधूनमधून एक 2 ते 3 वेळा मिक्स करत राहा, नाहीतर वाटण खाली कढईला लागू शकतं. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे वाटण परतलं जाते आणि खूप जोरात शिंतोडे उडतात. तुम्ही जर ह्याच्यावर झाकण ठेवलं नाही तर गॅस संपूर्णपणे खराब होऊ शकतो. त्यामुळे आवर्जून झाकण ठेवा. चला अगदी तेल सुटेपर्यंत छान परतलं गेले वाटण. आपलं पाण्याची क्वांटिटी वाटणातली चांगली कमी झाली. आता यामध्ये हे दह्याचं मिश्रण घालून घ्यायचं. हे ड्राय मसाले आणि दही आपण मिक्स करून ठेवलेले हे घातल्यानंतर सुद्धा परत एकदा छान परतवून घ्यायचं. दह्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. परत एकदा झाकण ठेवून मी 3 मिनिटं छान परतवून घेतलं. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी तरी आपल्या या मसाल्याला आली आहे. मसाला एवढा छान परतला गेला ना की तुमच्या छोलेच्या भाजीला अतिशय अप्रतिम अशी चव येते. छोलेच काय, या ग्रेव्हीमध्ये तुम्ही पनीरची भाजी सुद्धा आरामात करू शकता. एवढी टेस्टी अशी ही आपली ग्रेव्ही किंवा हा ग्रेव्हीचा बेस तयार होतो. चला सुंदर अशी ग्रेव्ही तयार झाली. आता यामध्ये शिजवलेले छोले घालून घेऊयात. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आणि त्यानंतर तुम्ही पाणी तुम्हाला हवं तेवढं कमी जास्त करू शकता. आता या ठिकाणी मला ही भाजी अगदी दाटसर अशी बनवायची. थोडंसं पाण्याचं प्रमाण मला इथे जास्त वाटते, त्यामुळे मी पाणी यातलं बऱ्यापैकी आटवून घेणार आहे. यामध्ये घालायची कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ. छोले शिजवताना मीठ घातले. तुम्ही भाजी किती क्वांटिटीमध्ये करणार आहात त्यानुसार फक्त तुम्ही मीठ इथे ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर अगदी चिमूटभर साखर घालून घ्यायची. साखरेमुळे आंबट तिखट दोन्ही चव बॅलन्स व्हायला मदत होते. साखर पाव चमचा घातल्यामुळे ना अजिबातही भाजी तुमची गोडसर होत नाही. उलट सगळ्यात चवी छान बॅलन्स होतात. चला भाजी छान मी इथे दाटसर करून घेतली. तुम्ही बघू शकता माझ्या भाजीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट अशी झाली. भटुरे, चपाती, रोटी कशाही सोबत ही भाजी तुम्हाला आरामात खाता येईल अशा कन्सिस्टन्सीमध्ये असेल तर. वरून 1 चमचा कसुरी मेथी छान हाताने भुरभुरून घालायची. फ्रेश असा फ्लेवर आपल्या या कसुरी मेथीचा येणार आहे. सुंदर अशी ही छोलेची भाजी मी आता सर्व करून घेते. सर्व करताना वरून लाल मिरची पावडरचा छान असा तडका देऊन घ्यायचा, ज्यामुळे आपली ही भाजी दिसायला अगदी हॉटेलमध्ये सर्व केल्यासारखी दिसते आणि या तडक्यामुळे ना चवही छान येते. चला वरून गरमागरम असा हा तडका घालून घ्यायचा. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि त्याचबरोबर
तर 2 ते 3 चमचे साई छानपैकी दुधामध्ये फेटून घ्यायची आणि हे घरगुती आपलं क्रीमही यावरती घालून घ्यायचं. अतिशय टेस्टी असा हा आपला मलईदार छोले मसाला तयार झाला आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा. अगदी एखाद्या हॉटेलमधल्या छोलेच्या भाजीलासुद्धा मागे सारेल एवढा टेस्टी छोले मसाला हा तयार होतो. चला, कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच टेस्टी रेसिपी